सार्थ श्री दासबोध दशक 9वा समास 7वा विकल्प निरसन. श्रीराम आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक. जाणतेपणाचा विवेक स्थूळांकरिता, तैसेची ब्रह्मांडे विण काही. मूळ मायेसी जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्व ही कार्य चाले. हे स्थूळची नसता निर्माण, कोठे राहील अंतःकरण. ऐसा श्रुती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठी भागी चालती घरे. जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार. शंख शिंपी गुला कवडे, आधी तयांचे घर घडे. किंवा आधी निर्माण किडे, हे विचारावे. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न, फिटला श्रोत यांचा. तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक. जन्म मृत्याचा विवेक, मज निरोपावा. कोण जन्मास घालिते, आणि मागुता कोण जन्म घेते. हे प्रत्यया येते कैसे, कोण्या प्रकारे. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करीतो. रुद्र अवघे संहारितो, ऐसे बोलती. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे. प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे होणार नाही. ब्रह्मयास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणी प्रतिपाळिले. रुद्रास कोणे संहारिले महाप्रलयी. म्हणून हा सृष्टीभाव, अवघा मायेचा स्वभाव. करता म्हणो निर्गुण देव, तरी तो निर्विकारी. म्हणावे माया जन्मास घाली, तरी ते आपणची विस्तारली. आणि विचारिता थारली, हेही घडेना. आता जन्मतो तो कोण, कैसी तयाची ओळखण. आणि संचिताचे लक्षण, तेही निरोपावे. पुण्याचे कैसे रूप, आणि पापाचे कैसे स्वरूप. याही शब्दाचा आक्षेप कोण करता. हे काहीच नये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना. परिते पाहता दिसेना, ना धरिता नये. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना. ऐशानंत वृत्ती जाणा, अंतःकरण पंचकाच्या. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र. त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. देहो निर्माण पाचा भूतांचा, वायो चालक तयाचा. जाणणे हा मनाचा मनोभाव, ऐसे हे सहजची घडले. तत्वांचे गुंथाळे झाले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना. उपजला प्राणी येना, मागुता जन्म. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही. ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची झाले स्मरण. अंतर्यामी अंतःकरण, जाणती कळा. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण. विस्मरण पडता मरण, पावती प्राणी. स्मरण विस्मरण राहिले, मग देहास मरण आले. पुढे जन्मास घातले कोणास कोणे. म्हणून जन्मची असेना, आणि यातना हे दिसेना. अवघी दे व्यर्थची कल्पना बळावली. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोत्यांची आशंकायसी. मरून गेले ते जन्मासी, मागुते नये. वाळले काष्ट हिरवळेना, पडिले फळते पुन्हा लागेना. तैसे पडिले शरीर येना, जन्मास मागुते. मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटोनीच गेले. तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. येथे अज्ञान आणि सज्ञान, सारखेच झाले समान. ऐसा बळावला अनुमान, श्रोतयांसी. वक्ता म्हणे होय का, अवघे पाषांड करू नका. अनुमान असेल तरी विवेकावलोकावे.
प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले, ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडेना. स्वये आपण जेविला, तयास वाटे लोक घाला, परंतु हे समजताला घडले पाहिजे. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील ऐसा कवणू. तैसे जयास ज्ञान झाले, ते चुकेच तरले, जयाचे बंधनची तुटले, तोची मुक्त. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन, तयांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य पर दुःख सितळ, तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, खुणेसी पावताच बाणले समाधान. ज्ञाने चुके जन्म मरण, स्पष्ट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी. वेदशास्त्र विचार बोली, महानुभवांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी हे मानितना. अवघे होता प्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्धार, ज्ञाने विण तो उद्धार होणार नाही. आत्मज्ञान कळवाले, म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले सकळा सेणे. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. विज्ञानासारखे अज्ञान, आणि मुक्तासारखे बंधन, निश्चयासारखा अनुमान मानुची नये. बंधन म्हणजे काहीच नाही, परिवेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही कळल्या वाचुनी. काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहाधी, मिथ्या जाणीजे ना बद्धी, म्हणून बद्ध. भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा. प्राणी भाव या मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा सहजची होये. काहीच नेणजे ते अज्ञान, सकळ जाणजे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान स्वयेची आत्मा. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला, कैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा. जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते, तुम्हास विष कैसे चढते निर्विष म्हणे. आधी बद्धा सारखे व्हावे, मग हे नलकेची पुसावे, विवेक दुरी देऊन पहावे लक्षण बद्धाचे. निजल्यास चैला तो, म्हणे का रे ओसणतो, अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजोन पहावा. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धायसी न पडे गुंती, भुकेल्याची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही. इतुकेना शंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतर स्थिती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, विकल्प निरसन नाम समास सातवा. श्रीराम श्रीराम श्रीराम.